तर काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट लिहून दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून जे घडलं त्यामागे भाजपचा हात होता असं वक्तव्य काल छत्रपती शाहू महाराज यांनी केलं होतं। त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवाय संभाजीराजेंचं नेतृत्व दाबण्यामागे कोण असू शकतं हे मी सांगण्याची गरज नसल्याचं सांगत शरद पवारांना टोला लगावलाय। काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते आहे। त्या लोकांना हे समजत नाही ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत आणि दुसरीकडे महाराजांमध्ये आणि युवराजांमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या 6 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतं आहे। मराठा समाजात, बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात असं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भारतीय जनता पक्षाला नाही आहे। त्याचं नुकसान हे कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये किंवा ते थांबावं अशा प्रकारचा प्रयत्न कोण करणार हे साधं ज्याला राजकारण समजतं त्याला देखील हे समजतं। आभार मानण्याकरता मला ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजे भेटले होते त्याच्या पूर्वीच त्यांनी ही घोषणा केली होती की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही आहे, मी स्वतंत्र उभा राहणार आहे। मला भेटले त्यावेळेस त्यांनी मला हेच सांगितलं की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही आहे। माझी अपेक्षा आहे की आमच्या घराण्याची परंपरा पाहता ज्या प्रकारे मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातनं भारतीय जनता पक्षाने आम्हाला समर्थन देऊन किंवा त्या ठिकाणी या पदावर बसवलं तसंच आता सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे। आणि मी त्याही वेळेस त्यांना सांगितलं सगळे जर देणार असतील आमचा निर्णय माझ्या हातात नसतो, तो आमच्या हायकमांडच्या हाती असतो, पण अशा परिस्थितीमध्ये मी जरूर हायकमांडशी चर्चा करेन। आणि या राजकीय बातमीनंतर आता महाराष्ट्रासाठी एक पुन्हा एकदा अलर्ट आहे, तो म्हणजे राज्याची चिंता वाढवणारा। कारण राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। पुण्यामध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 चे एकूण 7 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। यामधील 9 वर्षाचा एक मुलगा वगळता सगळ्यांनी कोविड लसीकरणाचे 2ही डोस घेतलेले असून एकानं बूस्टर देखील घेतलाय। तर या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्टवर आलेली असून चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले। त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। तर नव्या व्हेरिएंटचा शरीरावर फार घातक परिणाम होत नाही आणि त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी केलंय। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडेनं। पुण्यात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आढळलेले आहेत आणि ते किती घातक आहेत, त्याची लागण कोणाला होऊ शकते आणि काय दक्षता घ्यायचं आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रदीप आवटे सर। खरं तर ओमिक्रॉन नंतर मला वाटते ह्या व्हेरिएंट पुढे आलेला आहे, काय याची लक्षणं आहेत आणि काय काळजी घ्यायची आहेत, सध्या किती पेशंट आहेत? या BA.4 आणि BA.5 या व्हेरियंटच्या अनुषंगानं आपण पहिल्यांदा हे समजावून घेऊयात की हा कुठलाही नवा व्हेरियंट नाही, तर ओमिक्रॉन जो आहे किंवा ज्याला आपण ओमायक्रॉन असं देखील म्हणतो, तर त्याचाच वंशावळीतले हे 2 नवीन विषाणू आहेत। त्याच्यामुळं त्याच कुटुंबातले ते आहेत। त्याच्यामुळं फक्त मूळ ओमिक्रॉनपेक्षा 2 अधिकची म्युटेशन्स, 2 अधिकचे बदल त्याच्यामध्ये आहेत। आणि विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि काही देशांच्यामध्ये, युरोपीय देशांच्यामध्ये या पद्धतीचे हे विषाणू आढळलेले आहेत। त्यानंतर आपण पाहिलं की भारतामध्ये काही दिवसांपूर्वी आपण चेन्नई आणि हैदराबादमध्ये ते आढळले आणि आता आपल्याकडे आढळलेले आहेत।
याच्यामध्ये एकच आहे की विषाणूमध्ये जरी मोठा बदल नसता झालेला आणि ते त्याच कुटुंबातले असले तरीसुद्धा त्याच्यामुळं विषाणूच्या प्रसाराचा वेग काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे केसेसची संख्या वाढेल असं दिसतं एकूण, जे दक्षिण आफ्रिकेमध्ये घडलं त्या पद्धतीनं. मात्र आत्तापर्यंत जो आंतरराष्ट्रीय अनुभव आहे त्यातून या विषाणूमुळं रोगाची तीव्रता, आजाराची तीव्रता जी आहे, सिव्हिरिटी जी आहे ती वाढताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आजार जास्त घातक होईल किंवा रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्यांचं प्रमाण वाढेल असं काही दिसत नाही आहे. पण अर्थातच ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत किंवा बूस्टर डोस घेतलेले आहेत अशा रुग्णांना सुद्धा हा होताना आढळतो आहे. त्यामुळे नागरिकांनी काय दक्षता घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्या. आता याच्यामध्ये काळजी घ्यायचं जे आहे ते आहे की मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हा विषाणू आपण कितीतरी सौम्य म्हटलं तरी ज्या लोकांना काही अतिजोखमीचे आजार आहेत, जसं डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कुठला कॅन्सर आहे, किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांचं वय 60च्या पुढं आहे, तर हे लोक हे एकूणच कोविड करता अतिजोखमीचे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपली काळजी घेणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः जेव्हा ते समूहामध्ये फिरतायत किंवा गर्दीमध्ये आहेत, एखाद्या कार्यक्रमाला आहेत, तेव्हा त्यांनी मास्क वापरणं, बाकीची काळजी घेणं हे गरजेचं आहे. अर्थात त्यामुळे घाबरू नका, मात्र काळजी घ्या असा सल्ला आरोग्य खात्याकडनं दिला जातो आणि तो सगळ्यांनी पाळायला हरकत नाही. जर्नलिस्ट सचिन हंसाटे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.